Okay, so let us start with vector product of two vectors. आता concept काय आहे? Vector product आणि scalar product. There are two types of product we perform on the vectors. Scalar product gives us a scalar, means a number. ठीक आहे, पण वेक्टर प्रोडक्ट जो असतो ना तो आपल्याला एक वेक्टर देत असतो. बरं, वेक्टर प्रोडक्टचा जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे तो पण आपण पाहू, पण त्याच्या अगोदर वेक्टर प्रोडक्टची गरज का पडते, तर आयडिया इज व्हॉट, जर तुम्हाला एखादी लाईन प्लेन मध्ये किती अँगलने टिल्ट आहे, दिस इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, आणि कुठलीही लाईन जर असेल टू डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि कुठलीही लाईन एल असेल, तर ही लाईन एल कशी टिल्टेड आहे, व्हॉट इज द टिल्ट ऑफ दॅट अँगल, दॅट लाईन, दॅट इज फाउंड बाय स्लोप और इन्क्लिनेशन. बरोबर, ह्याला आपण थिटा म्हणत असतो. इन्क्लिनेशन इज अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग हा जर थिटा असेल तर मग आपण ह्या लाईनचं जे काही इन्क्लिनेशन आहे त्याला थिटा म्हणतो, आणि लाईन कशी टिल्टेड आहे त्याच्यासाठी आपण स्लोपची कन्सेप्ट आणतो आणि आपण म्हणतो स्लोप इज इक्वल्स टू टॅन थिटा. स्लोप इज इक्वल्स टू टॅन थिटा. बरं, हे झालं प्लेनसाठी. प्लेनसाठी आपण कोणती भाषा वापरतो, लाईन किती अँगलने टिल्टेड आहे त्याच्यासाठी आपण स्लोपची कन्सेप्ट वापरतो किंवा इन्क्लिनेशनची कन्सेप्ट वापरतो. पण आपल्याला प्लेन किती टिल्टेड आहे, थ्री डायमेन्शनल स्पेस आहे, आणि थ्री डायमेन्शनल स्पेसमध्ये प्लेन कसं टिल्ट आहे, हे सगळं 3Dच येणार आहे. हे जग पूर्ण कसं आहे, थ्री डायमेन्शनल. हे प्लेन कसं टिल्टेड आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर ह्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर आपण काढत असतो. या प्लेनला असणारा परपेंडिक्युलर वेक्टर काढतो, प्लेनला मग सोडून देतो. परपेंडिक्युलर वेक्टरला ओरिजिनशी आपण काय करतो, ओरिजिन पर्यंत ट्रान्सलेट करतो, आणि त्या वेक्टरच्या डायरेक्शन वरून आपण तो प्लेन कसा टिल्टेड आहे हे सांगू शकतो. कळतंय का? एखाद्या प्लेनचं टिल्ट आपल्याला सांगायचं असेल, प्लेन कसा टिल्टेड आहे, प्लेन असा आहे, बरं, मग त्याला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आपण काढतो आणि तो परपेंडिक्युलर वेक्टर ट्रान्सलेट करून ओरिजिनवर नेतो, आणि त्या वेक्टरच्या प्रॉपर्टीज वरून आपण काय करत असतो, प्लेन कसा टिल्टेड आहे हे काढत असतो. बरोबर, म्हणजे काय, इन अ प्लेन टू डिस्क्राइब हाऊ लाईन इज टिल्टिंग वी यूज द नोशन ऑफ द स्लोप अँड अँगल ऑफ इन्क्लिनेशन, बट इन अ स्पेस वी नीड टू नो हाऊ प्लेन इज टिल्टिंग. आता प्लेन कसा टिल्टिंग आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर काढावा लागतो, आणि तो प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर कसा मिळतो, तुम्हाला या प्लेनला, हा प्लेन आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर, जर कुठलाही परपेंडिक्युलर वेक्टर काढायचा असेल तर तुमच्याकडं कोणतेही दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स असावे लागतात. जर तुमच्याकडं एखाद्या प्लेनमध्ये कुठलेही दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स माहित असतील तर या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा तिसरा वेक्टर तुम्ही काढू शकता. कळतंय का मी काय म्हणतोय? इफ यू वॉन्ट एनी वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन, यू नीड टू नो टू नॉन कोलिनियर वेक्टर्स इन द प्लेन. कळतंय काय सांगतोय ते? एखाद्या प्लेनवर जर नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील तर तुम्ही त्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर काढू शकता. कळतंय? म्हणजे काय, म्हणजे हेच सांगितलंय त्यांनी, वी गेट multiplying two vectors. We get this by multiplying two vectors in a plane together to get third vector which is perpendicular to the plane. Third vector tells us inclination of the plane in a space, and which can be obtained by product of these two vectors. In general, if you want the vector perpendicular to the plane, the vectors needs to be non-collinear. जर तुमच्याकडे नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील एखाद्या प्लेन मध्ये, तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा तिसरा वेक्टर आपल्याला त्या दोन वेक्टरला मल्टिप्लाय करून मिळतो, आणि त्या मल्टिप्लिकेशनला किंवा त्या प्रोडक्टला आपण म्हणतो वेक्टर प्रोडक्ट. कळतंय का तुम्हाला? मग वेक्टर प्रोडक्ट गिव्स अस द परपेंडिक्युलर वेक्टर टू दॅट प्लेन. कळतंय? सो वेक्टर प्रोडक्ट
if a bar and b bar are two non-zero non-collinear vectors, two non-zero non-collinear vectors. जर आपल्याकडे दोन नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील तर तुम्हाला माहिती आहे टू नॉन कोलिनियर वेक्टर्स जनरेट्स द प्लेन. दोन नॉन झिरो वेक्टर्स एक प्लेन जनरेट करतात. ओके, दे विल जनरेट द प्लेन और दे आर कोप्लेनर. जनरेट्स प्लेन और दे आर कोप्लेनर. और दे आर कोप्लेनर. ते कसे असतात? दोन नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर हे कोप्लेनर असतात. दे आर ऑलवेज कोप्लेनर. अँड इफ यू वॉन्ट द वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, पहा जर तुमच्याकडे कुठलेही दोन वेक्टर आहेत, हा वेक्टर आणि हा वेक्टर, हे कसे आहेत? नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. कोलिनियर आहेत का? कोलिनियर वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर विच आर पॅरलल टू इच अदर और दे आर अलॉंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन. त्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज तोंडपाठ असल्या पाहिजे. मग ते एकाच प्लेन मध्ये लाई करतात. दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स एकाच प्लेन मध्ये लाई करतात. इफ यू वॉन्ट द थर्ड वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, दॅट कॅन बी ऑब्टेन्ड बाय, जर तिसरा वेक्टर तुम्हाला पाहिजे, जर तुम्हाला तिसरा वेक्टर पाहिजे असेल जो की ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, हे 3D मध्ये तुम्हाला कळतंय ना, समजतंय ना? हे दोन वेक्टर जे आहेत, लेट अस कॉल देम ॲज ए बार आणि बी बार. ए बार अँड बी बार आर टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स अँड टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. लेट दिस इज द प्लेन विच इज जनरेटेड और विच इज इन विच दोज टू वेक्टर्स लाईज. ते हे प्लेन आहे की ज्यामध्ये ए बार आणि बी बार लाई करतायत. आणि जर तुम्हाला या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर पाहिजे असेल तर दॅट वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन can be obtained by multiplication of a bar and b bar, and that multiplication or that product is called as vector product. त्या प्रोडक्टला तुम्ही काय म्हणणार? वेक्टर प्रोडक्ट. और वेक्टर प्रोडक्ट इज ऑल्सो नोन ॲज क्रॉस प्रोडक्ट. कळतंय का? आता तुम्ही काय करत असता, ह्या नॉन झिरो प्लेन नाही पाहिजे मला ही लाईन पाहिजे. थोड्या वेळासाठी हा प्लेन बाहेर काढूयात. या दोन वेक्टरला तुम्ही काय करून घेत असता? कोइनिशियल बनवत असता. कळतंय का? या दोन वेक्टरला तुम्ही कोइनिशियल बनवत असता. नॉन कोलिनियर वेक्टर्सला काय करा? ट्रान्सलेट करून एका पॉइंटवर आणा आणि काय बनवा? कोइनिशियल बनवा ट्रान्सलेट करून. बरोबर? आता जर तुम्हाला तिसरा वेक्टर पाहिजे असेल की जो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, लेट दॅट वेक्टर बी, त्याला काही पण नाव द्या, पण ते जे नाव आहे ते ए बार क्रॉस बी बार येईल. का बरं? कारण इफ यू हॅव दिस टू वेक्टर्स ए बार अँड बी बार, द थर्ड वेक्टर which is obtained by taking the cross product or taking the vector product of these two vectors is a bar cross b bar. Okay, then the vector product of these two vectors a bar and b bar, which are non-zero non-collinear vectors, is given by a bar cross b bar, which is perpendicular to that plane, is this vector. And याला मी असंच का म्हटलं, कारण एक प्लेन जर असेल ना, एखादं प्लेन तुमच्याकडे, तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर असणारा असा वर पॉइंट करून असू शकतो किंवा खाली पण असू शकतो. पण मी त्याला वरचाच वेक्टर का म्हटला? बिकॉज इफ यू हॅव टू वेक्टर्स and you are taking the cross product of two vectors, the third vector which is perpendicular to them is obtained by cross product is given by right hand thumb rule, and where thumb points gives you the direction of a bar cross b bar. मग a bar आणि b bar हे दोन वेक्टर आहे ना, आपण त्यांचा काय करतोय? क्रॉस प्रोडक्ट घेतोय. तर a bar कडून b bar कडे जातोय, दॅट इज a bar क्रॉस b bar
gives us the third vector, and third vector will be pointing upward, बरोबर. And because of this, a bar cross b bar is this vector. We don't know the magnitude of that vector, but which is perpendicular to both of the vector, and as those two vectors are in the plane, are in this plane, so this vector a bar cross b bar is perpendicular to that plane also, and these two vectors also, means these three vectors are mutually perpendicular vectors. Rather than saying mutually, say these two vectors are perpendicular to the third vector. म्युच्युअली तर नाही, मध्ये कोणताही अँगल असू शकतो, लेट दॅट अँगल बी थीटा. म्युच्युअली नाही म्हणणार मी, माझा शब्द पुन्हा मागे घेतो आणि मी असं म्हणतो की व्हॉट एव्हर द थर्ड वेक्टर यू आर गेटिंग, दॅट थर्ड वेक्टर इज perpendicular to the plane also, and that third vector is perpendicular to those vectors from which it is obtained. कळतंय का? ज्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन तुम्हाला हा वेक्टर ए बार क्रॉस बी बार मिळालाय, त्याची डायरेक्शन आपण राईट हँड थंब रूलने दिली, बरोबर. तर तो जो वेक्टर असतो तो ए बार आणि बी बार ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर असतो, आणि ए बार आणि बी बारने जे प्लेन स्पॅन केले, दॅट इज कॉल्ड ॲज जनरेटिंग ऑफ द प्लेन और स्पॅनिंग ऑफ प्लेन. टू नॉन कोलिनियर वेक्टर, नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर स्पॅन्स अ प्लेन. तर ह्या दोघांनी जे प्लेन स्पॅन केले त्या प्लेनला पण हा ए बार क्रॉस बी बार कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. सो डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. सो दिस इज ऑल अबाउट द जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ वेक्टर प्रोडक्ट. कळतंय? आता मला सांगा, बी बार क्रॉस ए बार काढायचे तर मग त्याची डायरेक्शन कुठं लाई करेल? बी बार क्रॉस ए बार विल बी पॉइंटिंग डाउनवर्ड्स, and which is having the same magnitude as that of a bar cross b bar. म्हणजे a bar cross b bar आणि b bar cross a bar चं जे काही मॅग्निट्यूड असणार आहे ते मॅग्निट्यूड काय असणार आहे? सेम असणार आहे, बट दे आर हॅव्हिंग द एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्स. सो b bar cross a bar, this is b bar cross a bar is this vector which is pointing downwards given by right hand thumb rule. Okay. Direction of a bar cross b bar, direction of a bar cross b bar is given by right hand thumb rule. Right hand thumb rule. कळतंय का? ओके. आता पहा, to get the vector which is perpendicular to the plane. आपल्याकडे एखादं प्लेन आहे, आपल्याला वेक्टर प्रोडक्टची गरज का पडते? कारण हे प्लेन ह्या स्पेस मध्ये कसं टिल्ट आहे हे काढण्यासाठी. आता जर आपल्याकडे हे प्लेन आहे आणि आपल्याला त्या प्लेनला असणारा परपेंडिक्युलर वेक्टर पाहिजे असेल, तर आपल्याला त्या प्लेन वरचे कुठलेही दोन वेक्टर्स माहित असणं गरजेचं आहे, आणि ते दोन वेक्टर फक्त माहित असणं गरजेचं नाहीये, ते दोन वेक्टर मेक शुअर दॅट दोज टू वेक्टर्स आर नॉन झिरो वेक्टर्स अँड नॉन कोलिनियर ॲज वेल. कारण नॉन कोलिनियर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टच काढू शकत नाही. If you have collinear vectors. If you have non-collinear vectors, then third vector can be obtained, which is perpendicular to that plane, can be obtained by cross product, and that cross product will give you perpendicular vector a bar cross b bar. But I am interested in the unit vector n cap. मला सांगा, हा a bar cross b bar आहे आणि माझ्याकडे कुठलाही एक तिसरा वेक्टर आहे, म्हणजे कुठलाही एक वेक्टर आहे, लेट अस से एन कॅप. हा वेक्टर आहे एन कॅप, आणि हा वेक्टर हा परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. ओके. वेक्टर एन कॅप, वेक्टर एन कॅप इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. कोणत्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे? इन विच ए बार अँड बी बार लाईज. In which a bar and vector n cap is perpendicular to the plane in which a bar and b bar lies. If I say vector n cap is any vector which is perpendicular to a bar and b bar, and it is a unit vector,
it is a unit vector means its magnitude is 1. Its magnitude is 1. कळत है? So if I say n cap is this vector, blue वाला vector जो आहे तो n cap आहे, and a bar and b bar is also the vector which is perpendicular to the plane. So can I say a bar and b bar, a bar cross b bar and n cap are parallel vectors? अरे दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन एवढा लांब लचक वेक्टर मिळतोय आणि मी एवढासा एक युनिट वेक्टर कन्सिडर करतोय एन कॅप, जो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन मिळणारा तिसरा वेक्टर ए बार क्रॉस बी बार एवढा लांब लचक वेक्टर हा पण ह्या प्लेनला पॅरलल आहे आणि दोघांच्याही डायरेक्शन मी अपवर्ड कन्सिडर करतोय. तर हे दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील. ओके, सो लेट अस मेक देम कोइनिशियल. कोइनिशियल इन द सेन्स ह्याला तुम्ही काय करा, ह्याला उचलून याच्यावर आणा and let us say n cap is a unit vector of a bar cross b bar. n cap is a unit vector of a bar cross b bar. म्हणू शकतो का? yes. व्यवस्थित पहा, n cap is a unit vector of a bar cross b bar. So let us now understand the concept of cross product, mathematical formula or mathematical expression for cross product. A bar cross b bar, for two non-zero non-collinear vectors a bar and b bar, we are talking of the cross product. So a bar cross b bar is equals to magnitude of a bar into magnitude of b bar into sine theta into n cap. We know sine theta. Theta is what? Angle between two vectors. आपल्याला माहिती आहे angle between दोन वेक्टर कसे काढायचे. a bar cross b bar, अरे व्यवस्थित लिहितो. a bar cross b bar is equals to magnitude of a bar into magnitude of b bar into sine theta into n cap. What is this n cap? N cap is a vector. Magnitude of a bar is a number. Magnitude of b bar is also a number. Sine theta is also having some value. If you multiply these three, you are getting a number. A number is multiplied with a vector n cap gives you a vector. So a bar cross b bar is a vector. म्हणजे दोन वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट जर घेतला, that is cross product, you are getting the vector. बरोबर? And whose magnitude is this. म्हणजे मला काय म्हणायचंय माहिती का, जर ह्या प्लेन मध्ये, या प्लेन मध्ये हे दोन वेक्टर नॉन झिरो नॉन कोलिनियर आहे, तिसरा वेक्टर जो तुम्हाला मिळणार आहे, जो तुम्ही ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन तिसरा वेक्टर जो मिळणार आहे, विच इज परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, विच इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू दोज वेक्टर्स. सो कॅन यू टेल मी द मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर? हा लांब लचक म्हणजे किती लांब? वेक्टर हॅज मॅग्निट्यूड. वेक्टर हॅज मॅग्निट्यूड, असं नाही की लांब लचक म्हणजे इट इज इन्फानाइट. मग किती लांब मिळणार आहे? व्हॉट शुड बी द मॅग्निट्यूड ऑफ दॅट ए बार क्रॉस बी बार? कॅन यू टेल मी द मॅग्निट्यूड? येस, द magnitude of a bar cross b bar is magnitude of a bar into magnitude of b bar into sine theta. N cap is a unit vector. If you are multiplying that unit vector by magnitude of this a bar cross b bar, you are getting a bar cross b bar. अरे कळतंय का? जर तुमच्याकडे कोणताही वेक्टर a bar असेल, जर तुमच्याकडे कोणताही वेक्टर ए बार असेल, त्याच्या युनिट वेक्टरला के ने मल्टिप्लाय केलं, तर जो नवीन वेक्टर तुम्हाला मिळणार आहे, त्याची डायरेक्शन, के जर पॉझिटिव्ह असेल, त्याची डायरेक्शन आणि ए बारची डायरेक्शन आणि ए कॅपची डायरेक्शन सगळ्यांची डायरेक्शन सेम असेल आणि के ने मल्टिप्लाय केल्यामुळे जो तिसरा वेक्टर मिळणार आहे त्याचं मॅग्निट्यूड असेल के टाइम्स ए कॅप. आता मी काय म्हणतोय, n cap is also perpendicular to that plane. If I am multiplying n cap by magnitude of a bar cross b bar, then I am getting a bar cross b bar also. बरोबर? कळतंय का काय सांगतोय ते? म्हणजे मला ह्याच्यातून काय सांगायचंय, इतकं काय तुम्हाला जास्त विचारात नाही पडायचंय, मला फक्त डिटेल गोष्ट सांगायची आहे की whenever we are multiplying or whenever we are taking the cross product of two vectors,
two non-zero non-collinear vectors, you are getting the third vector which is perpendicular to that plane, and that magnitude of that vector is magnitude of a bar into magnitude of b bar into sin theta, and that vector is a bar cross b bar. कळतंय का? ओके. म्हणजे या मॅग्निट्यूडने जर एन कॅप ला मल्टिप्लाय केलं तर एन कॅप इज व्हॉट? इट इज अ युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस. कळत है? सो इफ आई से एन बार इज यूनिट वेक्टर अलॉन्ग if n bar is unit vector along, अरे नवीन कलर आलाच नाही का? युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार, एन कॅप जर युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार असेल तर बी बार क्रॉस ए बारच्या अलॉंग असणारा वेक्टर काय असला पाहिजे? मायनस एन कॅप. बरोबर? कळतंय? ओके, दॅट्स इट. एवढं कळालं? नाउ लेट अस learn the properties of vector product. आता हे फिगर वगैरे तुम्हाला कळलेली. क्रॉस प्रोडक्ट का वापरतो हे पण कळालंय. कशासाठी वापरतो? जर एखादा प्लेन असेल, त्या प्लेनला असणारा परपेंडिक्युलर वेक्टर तुम्हाला काढायचा असेल किंवा त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा युनिट वेक्टर तुम्हाला काढायचा असेल, देन यू आर टेकिंग द क्रॉस प्रोडक्ट अँड यू आर टेकिंग द युनिट वेक्टर और यू आर फाइंडिंग द युनिट वेक्टर. बरोबर का? मग मी असं म्हणतोय, लेट ए बार अँड बी बार बी टू नॉन कोलिनियर वेक्टर्स म्हणलेलं आहे ऑलरेडी. Let a bar and b bar be two non-collinear vectors, then and then their cross product exists, and cross product of a bar and b bar, that is a bar cross b bar, is given by magnitude of a bar into magnitude of b bar into sin theta, and I am using the vector in order to convert this into the vector. A bar cross b bar हा vector है, that is given by magnitude of a bar into magnitude of b bar into sin theta into n cap. But if I want the magnitude, म्हणजे तो नवीन जो तिसरा वेक्टर मिळणार आहे आपल्याला दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन, त्या नवीन तिसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती हे जर पाहिजे असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही फक्त ही व्हॅल्यू म्हणाल. this value a bar magnitude of a bar into magnitude of b bar into sin theta is the magnitude of that new vector which is obtained by taking the cross product. कळतंय? सो पहिली नोट, magnitude of a bar into magnitude of b bar ठीक है ना, साइन थीटा. दूसरी नोट काय? ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर वेक्टर टू द प्लेन ऑफ, हे पण ऑलरेडी सांगितलंय की हा जो नवीन वेक्टर मिळणार आहे, म्हणजे दोन वेक्टर असतील नॉन कोलिनियर नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन मिळणारा जो वेक्टर आहे, क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर जो नवीन वेक्टर मिळणार ए बार क्रॉस बी बार किंवा बी बार क्रॉस ए बार, बोथ वेक्टर आर परपेंडिक्युलर टू the plane spanned by or the plane of a bar and b bar. तर तुम्ही म्हणाल a bar cross b bar and
B bar cross A bar are perpendicular to plane of A bar and B bar. दुसरी नोट कळाली. आता तिसरी नोट, द युनिट वेक्टर एन कॅप अलॉंग A bar क्रॉस B bar म्हणजे हा एन कॅप युनिट वेक्टर अलॉंग A bar क्रॉस B bar तो काढायचा असेल तर कसं काढणार? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, magnitude of A bar cross B bar is equals to magnitude of A bar into magnitude of B bar into sin theta. बरोबर. आता ही पण गोष्ट तुम्हाला माहिती आहे की A bar क्रॉस B bar काय येतो. मग ह्याच्यावरून मी असं म्हणू का की एन कॅप जो आहे, म्हणजे ही गोष्ट माहित असण्याची काही गरज नाहीये, हे माहित असण्याची काही गरज नाहीये, हे ऑलरेडी बरंच सांगितलंय तुम्हाला. हे माहिती की ए बार क्रॉस बी बार इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. ह्यालाच मी असं लिहू शकतो का? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इंटू एन कॅप. हा डॉट नाहीये बरं का, दिस इज मल्टिप्लिकेशन, कारण व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतो आपण. दिस इज अ नंबर अँड दिस इज अ वेक्टर, सो दिस इज द मल्टिप्लिकेशन. कळतंय का? मग कारण आत्ताच आपण काय म्हणलंय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज दिस, सो कॅन आय रिप्लेस दिस बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार, आणि मग त्याच्यावरून ह्याला जर ह्याच्या डिनॉमिनेटरला टाकलं तर मी काय म्हणेल, युनिट वेक्टर along A bar cross B bar can be obtained by the vector divided by its magnitude. काय चुकीचं बोललोय आपण? एखाद्या वेक्टरच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर जर काढायचा असेल तर त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. वेक्टर कोणता आहे? ए बार क्रॉस बी बार पण एक वेक्टरच आहे ना, त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा, तुम्हाला एन कॅप मिळून जाईल. कळतंय? नेक्स्ट प्रॉपर्टी, तुम्हाला माहिती आहे की ए बार आणि बी बार हे नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत का? आहेत ना. मग ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार ऍज वेल ऍज बी बार. हे पण माहिती का तुम्हाला? माहिती आहे ना. मग मला सांगा हे प्लेन आहे, या प्लेनवर दोन वेक्टर आहेत असे, आणि तिसरा वेक्टर यांना परपेंडिक्युलर आहे, तर मी हे वाक्य बोलू का जे मी त्या 4 थिअरम मध्ये बोलत होतो, ए बार बी बार किंवा ए बार बी बार अँड ए बार क्रॉस बी बार, तिन्हीच्या तिन्ही वेक्टर आहेत का? तिन्हीच्या तिन्ही नॉन कोप्लेनर आहे असं बोलू शकतो का? 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स. म्हणजे ह्याच्यावरून मी असं म्हणू का की ए बार, या दोन गोष्टींवरून मी असं म्हणेल की ए बार बी बार अँड ए बार क्रॉस बी बार आर 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स. आर 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स. आणि जर तुमच्याकडे 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स असतील, दे विल जनरेट स्पेस. 2 नॉन कोलिनियर वेक्टर्स generates the space, 3 non coplanar vectors generate the space. अरे नॉन कोलिनियर वेक्टर्स जनरेट द प्लेन, नॉन कोप्लेनर वेक्टर्स जनरेट, 3 नॉन कोप्लेनर वेक्टर जनरेट्स द स्पेस. मग एनी वेक्टर सी बार in a space can be uniquely expressed as linear combination of these 3 vectors. Any vector C bar can be expressed as unique linear combination of these 3 vectors.
थिअरम वापरलाय, बाकी काय म्हटलंय आपण, कळतंय का? ही एक प्रॉपर्टी आहे, तिला समजून घेतलं आपण फक्त. हा, नेक्स्ट नोट, A bar, B bar and N cap and B bar, A bar and N cap forms the right-handed triplet. What do you mean by right-handed triplet? की प्रोडक्ट करून जो तिसरा वेक्टर येणार आहे, तिघेच्या तिघे जे असणार आहे, जो तिसरा वेक्टर मिळणार आहे तो त्या दोघांना काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे मला हे म्हणायचंय की A बार क्रॉस B बार जर तुम्ही केला तर तुम्हाला A बार क्रॉस B बार मिळतो ना, त्याच्या अलॉंग युनिट वेक्टर कोणता आहे, N कॅप. म्हणजे हे तीन वेक्टर and B bar, A bar and N cap minus N cap. सिरियली लिहितोय मी. A bar, B bar and N cap. A bar, B bar and N cap forms the right-handed triplet. म्हणजे प्लेन जनरेट करते, सॉरी स्पेस जनरेट करते ना, that is what the right-handed triplet. And B bar, A bar and N cap are forming the right-handed triplet. मग ह्याला आपण काय म्हणत असतो, right-handed triplet. right-handed triplet. कळतंय का? नेक्स्ट, vector product is anti-commutative. Vector product is anti-commutative means what? Means A bar cross B bar is equals to minus of B bar cross A bar. A bar cross B bar is minus of B bar cross A bar. असं का बरं? A bar cross B bar काढा तुम्ही काय करता, मॅग्निट्यूड ऑफ A bar, मॅग्निट्यूड ऑफ B bar, साइन थीटा, आणि व्हॉट इज द युनिट वेक्टर अलॉंग A bar क्रॉस B bar, N कॅप. आता तुम्ही B bar क्रॉस A bar काढा, काय काढा, B bar क्रॉस A bar काढा, तर तो काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ B bar, मॅग्निट्यूड ऑफ A bar, साइन थीटा. दोन वेक्टर मधला अँगल चेंज होईल का रे? A bar B bar सेमच आहे ना, अँगल चेंज होणार आहे का? फक्त आपण वेक्टर प्रोडक्ट काढतोय. इन दॅट डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज द युनिट वेक्टर अलॉंग दॅट B bar क्रॉस A bar, मायनस N कॅप. तर युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करतो मॅग्निट्यूडला. मग मला सांगा, ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या निगेटिव्ह आहेत का? बरोबर ना. मग आपण इथे हे म्हणू शकतो की A बार क्रॉस B बार इज इक्वल्स टू मायनस ऑफ B बार क्रॉस A बार and B bar cross A bar is also minus of A bar cross B bar. Hence vector product is anti-commutative. Vector product कसा असतो, anti-commutative. आता next, if A bar and B bar are non-zero vectors, जर A bar आणि B bar हे non-zero vectors आहेत, तर A bar is parallel such that A bar is parallel to B bar, such that A bar is parallel to B bar, then काय म्हणतायत की A बार आणि B बार नॉन झिरो वेक्टर्स आहेत आणि A बार B बार पॅरलल आहेत. जर पॅरलल आहे म्हणजे काय, त्यांच्या दोघांमधला अँगल कसा आहे, थीटा इज इक्वल्स टू 0. मग क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय येतं, साइन थीटा येतो की नाही? क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन थीटा येतो. मग तुम्ही लिहाल A बार क्रॉस B बार इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ A बार काहीतरी असेल, मॅग्निट्यूड ऑफ B बार पण असेल, बट साइन थीटा जर 0 बनला तर मग 0 ने सगळ्यांना मल्टिप्लाय केलं आणि N कॅप इंटू 0 काय येईल, 0 बार येईल. कळतंय का? म्हणजे A बार क्रॉस B बार येईल 0 बार, नॉट 0, बिकॉज क्रॉस प्रोडक्ट गिव्स अस द वेक्टर नॉट द व्हॅल्यू. म्हणून A बार क्रॉस B बार काय येईल, 0 बार. A बार आणि B बार हे नॉन झिरो वेक्टर्स आहेत, बट ते कोलिनियर आहेत. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0, दोन वेक्टर जर पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0. डॉट प्रोडक्ट मध्ये हे सांगितलं होतं, इफ द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन cos थीटा इज इक्वल्स टू 0, दॅट इज cos 90 0. हेन्स
A bar dot B bar is 0. But if two vectors are collinear, in that case cross product is 0 bar. 0, because cross product gives us a vector, not a value. बरोबर. A bar cross B bar काय येईल? 0 बार येईल, कारण साइन थिटा 0 बनतो ना. साइन थिटा 0 बनला, ह्या फॉर्म्युला मध्ये साइन थिटा 0 टाकला तर हा सगळा 0 बनेल, आणि 0 इंटू एन कॅप विल बी 0 बार. कळतंय? आता हे कॉन्व्हर्सली A बार क्रॉस B बार इज इक्वल्स टू 0. जर A बार क्रॉस B बार 0 असेल, जर A बार क्रॉस B बार 0 बार असेल तर दोन पॉसिबिलिटी असू शकतात. त्यांच्यापैकी एखादा 0 वेक्टर असेल, म्हणजे एखाद्याचं मॅग्निट्यूड 0 बनलं की सगळं 0 बनवून टाकलं. कळतंय ना? A बार क्रॉस B बार जर 0 बारच्या इक्वल असेल तर दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. एनी वन ऑफ द वेक्टर A बार अँड B बार इज 0. दोघांपैकी एखादा 0 असेल किंवा दोघेही 0 असतील तर फॉर्म्युल्यामध्ये A बार क्रॉस B बारचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ A बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ B बार इंटू साइन थिटा एन कॅप. एखाद्याचं मॅग्निट्यूड, एखादा वेक्टर 0 म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड 0 आहे. मग 0 यांच्यापैकी A बार आणि B बारच्या मॅग्निट्यूड पैकी एखादा 0 बनला तर 0 इंटू एन कॅप विल बी 0 बार. म्हणजे ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, इफ दे आर कोलिनियर. means theta is equals to 0 degrees or 180 degrees, or you may say theta is equals to 0 or pi, because sin pi is also collinear. म्हणजे they may be parallel or anti-parallel. म्हणजे वेक्टर जर पॅरलल और अँटी पॅरलल आहेत तर त्यांचा डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट काय येईल? 0 बार. ठीक आहे. सो आता नेक्स्ट काय? त्या सगळ्या प्रॉपर्टीज पण मी एक्सप्लेन करतो, कारण त्याच्याशिवाय तर काहीच नाही जमणार. मला सांगा, अ वेक्टर इज कोलिनियरचा मीनिंग सांगा. व्हेन टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर. दोन वेक्टर कोलिनियर आहे याचा अर्थ काय? से A बार अँड B बार आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे पॅरलल असू शकतात, अँटी पॅरलल असू शकतात. हे तुमची भाषा झाली. व्हॉट इज मॅथमॅटिकल लँग्वेज? वन कॅन बी एक्सप्रेस ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. म्हणजे से A बार इज इक्वल्स टू K टाइम्स B बार. बरोबर का? आणि तुम्हाला ह्या दोन कोलिनियर वेक्टरचा काढायचा आहे क्रॉस प्रोडक्ट. काय काढायचं आहे? तुम्ही ए ला काय म्हणलाय? K टाइम्स B बार म्हणलाय. तर मग K टाइम्स B बार आणि B बार. मला सांगा, एखादा वेक्टर B बार आहे आणि दुसरा वेक्टर K टाइम्स B बार आहे, म्हणजे एकतर तो त्याला पॅरलल असेल किंवा अँटी पॅरलल असेल, तर त्यांच्या दोघांमधला अँगल किती? 0 असेल किंवा 180 डिग्री असेल. मग ह्याचा आन्सर काय येणार आहे? 0 बार. कारण B बार आणि K टाइम्स B बारच्या मधला अँगल काय असेल? एकतर 0 असेल किंवा 180 असेल. हे पाहिले आपण स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके. आता नेक्स्ट काय? A बार B बार आणि C बार जर तीन वेक्टर्स आहेत, इफ दे आर एनी थ्री वेक्टर्स, then there is a left distributive law and right distributive law. Vector product is anti-commutative. It is not commutative. A bar cross B bar is not equals to B bar cross A bar. A bar cross B bar is minus of B bar cross A bar, and B bar cross A bar is minus of A bar cross B bar. बरोबर? म्हणून इथं डिस्ट्रीब्युटिव्हिटी लेफ्ट आणि राईट आहे. कारण तुम्ही कोणत्या साइडने प्रोडक्ट घेताय हे इम्पॉर्टंट आहे.
तर मग ए बारने जर तुम्ही बी बार क्रॉस सी बारला किंवा बी बार प्लस सी बार असेल, बी बार प्लस सी बार करून जो वेक्टर मिळणार आहे आणि ए बार हा जो वेक्टर आहे त्यांचा जर क्रॉस प्रोडक्ट तुम्ही घेताय, लेफ्ट हँड साइडने ए बारने तुम्ही मल्टिप्लाय करताय, तर तुम्ही असं डिस्ट्रीब्यूट करू शकता, म्हणजे तो वेक्टर आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता, बट ए बारला आधी ठेवा. दॅट इज द लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज व्हॉट, तुम्ही राईट हँड साइडने समजा तुमच्याकडे ए बार प्लस बी बार आहे, ए बार प्लस बी बार आहे किंवा बी बार प्लस सी बारच घ्या, बी बार प्लस सी बार आहे आणि बी बार प्लस सी बारला तुम्ही ए बारने राईट हँड साइडने मल्टिप्लाय करतायत, तर वेक्टर राईट साइडने मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय इन द सेन्स क्रॉस प्रोडक्ट, तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेताना ए बारला राईट हँड साइडला ठेवणार. दॅट इज बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार. नेक्स्ट नोट, ए बार बी बार जर वेक्टर्स आहेत आणि ए बार बी बार जर वेक्टर्स आहेत, एम आणि एन स्केलर्स आहेत, these are any two vectors and m and n are any two scalars, then इथं तुम्ही ए बार क्रॉस बी बार करा, त्याला m ने मल्टिप्लाय करा किंवा m ने ए बारला मल्टिप्लाय करून क्रॉस विथ बी बार करा. m ने ए बारला मल्टिप्लाय केलं तर एक नवीन वेक्टर मिळेल, स्केलर मल्टिपल ऑफ ए बार, तरी आन्सर तेच येईल. आणि बी बारला एम ने मल्टिप्लाय करा आणि मग क्रॉस प्रोडक्ट घ्या ए बार क्रॉस बी बार, बट वी आर नॉट चेंजिंग द डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय, तुम्ही ए बार आणि बी बारची रिलेटिव्ह पोझिशन चेंज नाही करत आहे, तुम्ही स्केलरला फक्त स्केलरची पोझिशन बदलताय. मीन्स यू कॅन चेंज द पोझिशन ऑफ स्केलर्स, बट यू आर नॉट अलाउड टू चेंज द पोझिशन ऑफ वेक्टर्स इन द वेक्टर. बरोबर, यू आर नॉट अलाउड टू चेंज द पोझिशन ऑफ वेक्टर इन वेक्टर प्रोडक्ट. then the answer remains same. बरोबर. next note is what, m times a bar plus n times b bar, सेमच. m times a bar cross with n times b bar जर असेल तर you are allowed to change the position of scalars, but you are not allowed to change the position of vectors in cross product. So that is mn times a bar cross with b bar असंही करू शकता. You can also write this as a bar cross with mn times b bar. You can also write this as m into n with a bar cross b bar. कळतंय का? You are allowed to change the scalars, but you are not allowed to change the vectors. आता, as we know that if the vectors are parallel or collinear, the cross product is 0 bar. If the vectors are perpendicular, then dot product is 0. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0. दोन वेक्टर जर पॅरलल किंवा अँटी पॅरलल किंवा हे दोन्ही म्हणण्यापेक्षा दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर क्रॉस वेक्टर 0 बार. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला करेक्ट करतोय, 0 बार, बिकॉज क्रॉस प्रोडक्ट गिव्स अस the vector, not the value. मग आता समजा आपल्याकडे 3 डायमेन्शनल सिस्टीम आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही किती वेळ बसलाय क्लासला आज? 7:30 पासून किती वाजलेत आता? काय ना, जर्नीच अशी आहे तर काय करायचं, बाकीचे पुढे निघून जातील ना. Let us say this is 3-dimensional Cartesian coordinate system, and you know that the unit vector along x-axis is I cap, unit vector along y-axis is j cap, and unit vector along z-axis is k cap. बरोबर का? आता मला सांगा, I cap, j cap, k cap, as x, y, z are the mutually perpendicular axis, then I cap, j cap, k cap are also the mutually perpendicular axis.
दे आर ऑल्सो म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सेस. म्हणजे आय कॅप आणि जे कॅप मधला अँगल किती आहे? 90. मग तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याकडे आय कॅप आणि जे कॅप असे दोन वेक्टर्स आहेत, मला सांगा आय कॅप क्रॉस आय कॅप काय येईल? 0. जे कॅप डॉट जे कॅप काय येईल? आणि के कॅप डॉटच म्हणतोय, के कॅप क्रॉस के कॅप काय येईल? आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, k cap cross k cap will be 0 bar. Why? Because angle between them is 0. They are collinear, they are parallel, or they are the same vector. If you are multiplying or if you are taking the cross product of the same vector, you are getting the 0 vector. Okay. आता मला सांगा I cap क्रॉस विथ जे कॅप कराल तर काय होईल? I cap क्रॉस जे कॅप कराल के कॅप मिळेल तुम्हाला. हे पाठ नाही करायचं, हे कळतंय ना तुम्हाला कसं येतंय, कारण क्रॉस प्रोडक्ट गिव्स अस द वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू द. ओके. जे कॅप क्रॉस के कॅप कराल तर काय मिळेल तुम्हाला? काय होतंय? आज झोप नाही आली रे तुला? नाही आपला जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप कराल तर काय मिळेल? आय कॅप. आणि के कॅप क्रॉस आय कॅप कराल तर काय मिळेल? के कॅप क्रॉस आय कॅप कराल तर जे कॅप मिळेल. बरोबर. बर, आता ह्याच्या उलट जर तुम्ही असं केलं तर आय कॅप क्रॉस विथ के कॅप, आय कॅप क्रॉस विथ के कॅप माइनस जे कॅप, which is unit vector along negative axis, negative y axis. ओके. आता जर तुम्ही जे कॅप क्रॉस आय कॅप केलं तर मायनस के कॅप, आणि के कॅप क्रॉस जे कॅप केलं तर मायनस आय कॅप. बाय कन्सेप्ट पण जाऊ शकता, और टू रिमेंबर दिस इज द सायक्लिक वे टू रिमेंबर दिस क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर्स. सायक्लिक वे काय आहे? इफ यू आर गोइंग बाय सायक्लिक वे, if you remember this cyclic way, I cap, J cap and K cap. बरोबर. I cap, J cap, K cap किंवा सायकलच काढू ना आपण पण. सर्कल आहे ना. ओके. आणि मला इथं सुटायचंय आणि माझं काय चाललंय? ग्रे का रे? कलर ग्रे आहे याचा. अरे आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. आय कॅपने जे कॅपला मल्टिप्लाय केलं तर के कॅप मिळेल. सायक्लिक वेने जाताय ना तुम्ही, बरोबर. जे कॅपने के कॅपला मल्टिप्लाय इन द सेन्स आय कॅप क्रॉस जे कॅप केलं तर के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप केलं तर आय कॅप, आणि के कॅप क्रॉस आय कॅप केलं तर जे कॅप. पण विरुद्ध वेने गेले, म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज नाही, सायक्लिक वेच्या अपोजिट गेले. बरोबर. या सायकलच्या अपोजिट गेले. जे कॅप क्रॉस के कॅप केले तर तुम्हाला मायनस आय कॅप मिळेल. आय कॅप क्रॉस के कॅप जर केलं तर मायनस जे कॅप, आणि के कॅप क्रॉस जे कॅप केलं तर मायनस आय कॅप. बरोबर. म्हणजे ह्या सायक्लिक वेने गेला तर तुम्हाला पॉझिटिव्ह ऑफ द नेक्स्ट वेक्टर मिळेल, आणि जर तुम्ही अँटी सायक्लिक वेने गेलात, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज नाही म्हणत, अँटी सायक्लिक वेने गेलात
तर तुम्हाला निगेटिव्ह ऑफ द नेक्स्ट वेक्टर मिळेल. कळतंय का? हे युनिट वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असतं. आता नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे क्रॉस प्रोडक्ट मधली, कन्सेप्ट नाही, नेक्स्ट नोट जी आहे ती अशी आहे की जर तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत ए बार बी बार, if you have any two vectors a bar and b bar, a bar is what? a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap. If you have these two non-zero non-collinear vectors, b bar is b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap. मी तुम्हाला हे सांगितलं ना, याला असं पण लिहू शकतो आपण, a bar is a1 a2 a3. या ब्रॅकेटला काय म्हणतो आपण? अँगल ब्रॅकेट. अँड b bar is b1 b2. So b bar is equals to b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap. Some author use angle bracket to represent the vector. तर मग a bar क्रॉस b bar जर तुम्हाला करायचा असेल तर a bar क्रॉस b bar is given by the determinant. a bar क्रॉस b bar करून तुम्हाला जो वेक्टर मिळणार आहे तो वेक्टर ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करून मिळणाऱ्या वेक्टरच्या इक्वल असतो. हिअर यू कॅन रिलेट द वेक्टर अँड डिटर्मिनंट. इथं तुम्ही वेक्टरला डिटर्मिनंटशी काय करू शकता? रिलेट करू शकता. I cap, j cap, k cap must be the first row and the remaining two rows will be, the second row will be prioritized for, or second row have the components or elements from the components of vector a bar. a bar चे जे काही components आहेत ते second row चे entries असतील किंवा elements असतील, that is a1, a2, a3 and the third row will have the entries from component of b1 b2 b2. मग ह्याला सॉल्व्ह करून जो काही तुम्हाला वेक्टर मिळणार आहे दॅट इज युअर a बार क्रॉस b बार. b बार क्रॉस a बार काय येईल? b बार क्रॉस a बार मायनस टाइम्स येईल, पण I cap, j cap, k cap second row will have elements as a components of vector b bar, that is b1 b2 b3 and here a1 a2 a3 a1 a2. ठीक आहे ना? आता अँगल बिटवीन टू वेक्टर्स, दोन वेक्टर मधला अँगल हे संपतच नाही. मी काय करू? अरे मला पण संपवायचंय पण संपतच नाही, तर असं मध्येच कुठं सोडायचं? Angle between two vectors using the notion of cross product. Using the notion of dot product, we have seen cos theta is equals to dot product of a bar b bar, that is a bar dot b bar divided by magnitude of a bar into magnitude of b bar. But angle between two vectors by vector product कसा सांगणार तुम्ही? As magnitude of a bar cross b bar कशाच्या इक्वल असतं? Magnitude of a bar into magnitude of b bar into sin theta. So sin theta is the angle between, means theta is the angle between two vectors a bar and b bar. So angle between a bar and b bar याला असं दाखवतो ना आपण, angle between a bar and b bar is sin theta and that is equals to magnitude of a bar cross b bar divided by magnitude of a bar into magnitude of b bar. Magnitude of a bar cross b bar कसा काढाल? तो डिटर्मिनंट काढाल हाच आणि त्याचा मॅग्निट्यूड. कळतंय का? डिटर्मिनंटला सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना? आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ क्रॉस प्रोडक्ट. Geometrical meaning of cross product.
जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ क्रॉस प्रोडक्ट. मग क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्टचा जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे? जर तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत पहा, इफ यू हॅव एनी टू वेक्टर्स अँड यू आर टेकिंग द क्रॉस प्रोडक्ट, तर जॉमेट्रिकल मिनिंग पाहिला की थर्ड वेक्टर इज अ वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन स्पॅन्ड बाय दीज टू वेक्टर्स. बरोबर. मग असे जर दोन वेक्टर आहेत, पण अजून एक जॉमेट्रिकल मिनिंग आहे ह्याचा. इफ यू हॅव एनी टू वेक्टर्स लाईक दिस, आता हे जे वेक्टर आहेत ना हे थोडे खाली काढ. इफ यू हॅव any two vectors like this is one vector and this is second vector. A bar आणि B bar हे दोन वेक्टर आहेत समजा, A bar and B bar. A bar ची थोडीशी लेंथ आपण वाढवूयात. सो जर तुम्ही A bar क्रॉस B bar काढताय किंवा इफ यू आर फाइंडिंग द मॅग्निट्यूड ऑफ A bar क्रॉस B bar, सो तो कशाच्या इक्वल आहे? मॅग्निट्यूड ऑफ A bar इंटू मॅग्निट्यूड ऑफ B bar इंटू साइन थीटाच्या इक्वल आहे. बरोबर. ॲज वी नो दॅट मॅग्निट्यूड ऑफ A bar क्रॉस B bar इज मॅग्निट्यूड ऑफ A bar इंटू मॅग्निट्यूड ऑफ B bar इंटू साइन थीटा. आता हे दोन वेक्टर पहा आणि काय करा माहितीये, या वेक्टर वरून इथं परपेंडिक्युलर टाका. एवढा वेक्टर आहे, त्याचं जे काही हे आहे काय मॅग्निट्यूड, ते मॅग्निट्यूड ऑफ B bar आहे. म्हणजे ह्या वेक्टरची लेंथ जी आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस वेक्टर? लेंथ ऑफ दिस वेक्टर इज मॅग्निट्यूड ऑफ B bar. अँगल बिटवीन देम इज थीटा. तर मग इथून इथपर्यंतची जी काही लेंथ येईल ना, ती काय येईल सांगा बरं? इथून इथपर्यंतची लेंथ, इथून इथपर्यंतची लेंथ मॅग्निट्यूड ऑफ B bar इंटू कॉस थीटा. ते प्रोजेक्शन साठी स्केलरची. आणि इथून एवढी लेंथ काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ B bar. म्हणजे हा B bar इथं नव्हतं लिहायला पाहिजे. This is what magnitude of B bar. The length of this vector is magnitude of B bar. The length of this is, let us say this is m. काही पण म्हणा. Magnitude of B bar sin theta येईल का? हा कळतंय का? कारण हायपोटेनस r cos theta r sin theta हे माहिती आहे. If hypotenuse is r, then हा जो ऍडजस्टंट साइड, ही जी ऍडजस्टंट साइड असते ती r sin theta, r cos theta, and जी अपोजिट असते ती r sin theta. ऍडजस्टंट साइड r cos theta, अपोजिट साइड r sin theta. आता हे काय दिसतंय माहितीये का? हा, इथून इथपर्यंत ही जी लेंथ आहे, ही जी लेंथ आहे ती मॅग्निट्यूड ऑफ A bar आहे का? ह्याची सध्या काही गरज नाही, याची प्रोजेक्शन मध्ये गरज पडते. मी काय म्हणतोय, इथून इथपर्यंतची लेंथ मॅग्निट्यूड ऑफ A bar आहे का त्या पूर्ण वेक्टरची? एवढी पूर्ण लेंथ मॅग्निट्यूड ऑफ B bar आहे. आता मी हे म्हणतोय की तुम्ही या A bar या वेक्टरला पॅरलल असणारा वेक्टर काढा आणि B bar या वेक्टरला पॅरलल असणारा वेक्टर काढा. काढला? आता तुम्हाला एरिया ऑफ पॅरलेलोग्राम माहितीये का? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आठवतो? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम नसेल आठवत तर डिराईव्ह करा. ह्या ट्रायंगलचा एरिया, ह्या ट्रायंगलचा एरिया आणि ह्या स्क्वेअरचा एरिया. ठीक आहे. सो इट इज ऍक्च्युअली बेस इंटू हाईट. मग हा जो पॅरलेलोग्राम बनलेला आहे, ठीक आहे, त्या पॅरलेलोग्रामचा एरिया आपल्याला कसा मिळतो? मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम मेड बाय दीज टू वेक्टर्स. बरोबर. पॅरलेलोग्रामचा एरिया जो आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम is equals to base into height. That is, what is your base? Magnitude of A bar. What is your height? Magnitude of. आता तुम्ही म्हणाल ह्याला जर बेस घेतला तर मग हाईट अशी काढावी लागेल, सेमच येणार आहे. कळतंय? सो मॅग्निट्यूड ऑफ A bar is your base. Magnitude of A bar is your base and
magnitude of b bar sin. So area of parallelogram is equals to magnitude of a bar into magnitude of b bar into sin theta. That is what the magnitude of a bar क्रॉस b बार. म्हणजे दोन नॉन कोलिनियर वेक्टर एखाद्या प्लेन मध्ये असतील आणि तिसरा वेक्टर जो ए बार क्रॉस बी बार मिळतो, त्या ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड त्या दोन वेक्टरने स्पॅन केलेल्या पॅरलेलोग्रामच्या इक्वल असतं. कळतंय का? तिसरा वेक्टर जो मिळणार आहे तुम्हाला असा बाहेर, त्या तिसऱ्या वेक्टरचं जे काही मॅग्निट्यूड आहे तो ह्या पॅरलेलोग्रामचा एरिया असतो. कळतंय का? मीन्स व्हॉट? बरं बास, एवढं नको तुम्हाला सारखं सारखं. हा वेक्टर ए बार आहे, हा वेक्टर बी बार आहे. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जर तुम्ही घेतला तर तिसरा वेक्टर आपल्याला ए बार क्रॉस बी बार मिळणार आहे. आणि ए बार क्रॉस बी बारचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड हा जो काही पॅरलेलोग्राम बनलाय ह्या पॅरलेलोग्रामचा एरिया इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. या वेक्टरची जी काही लेंथ आहे ती लेंथ या पॅरलेलोग्रामचा एरिया आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी. and this is what the geometrical meaning of the cross product. कळतंय? This is what magnitude of a bar cross b bar. तर दोन वेक्टर पॅरलेलोग्राम जे बनवतील, दोन वेक्टर पॅरलेलोग्राम बनवतील ना, एका वेक्टरला पॅरलल असणारा म्हणजे या पर्टिक्युलर लाईनला पॅरलल लाईन काढा, या पर्टिक्युलर लाईनला पॅरलल लाईन काढा. considering this as a initial point, considering this as a initial point. समजतंय? So this is all about the vector product. अरे एवढं बेसिक कळालं ना, क्वेश्चन काय इझीच आहे.